हवामानात सातत्यानं मोठे बदल होत आहेत। या दरम्यान राज्यात थेट पावसाचा मोठा इशारा देण्यात आलाय। ऐन मार्च महिन्यातही पाऊस होणार आहे। अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। सतत हवामानात बदल होताना दिसतायत। आजही अनेक शहरात सकाळपासूनच पावसाचं वातावरण निर्माण झालंय। ढगाळ वातावरण दिसत आहे। मुंबईमध्ये पुन्हा एकदा घातक हवा झाली आहे। मुंबईमधील प्रदूषणात मोठी वाढ झालेली आहे। पाऊस, प्रदूषण आणि मध्ये मध्ये उन्हाचा कडाका अशी स्थिती निर्माण झाली आहे। पुणे, नांदेड, बीड, परभणी इथं अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शनिवारी लातूर, धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे। यासोबतच जोरदार वारही या दरम्यान वाहण्याची शक्यता आहे। गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यातील काही भागात विजांचा कडकडाट होईल आणि पाऊस सुद्धा होईल। मार्च महिन्यातही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस होताना दिसला। त्यामध्ये आता पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा वर्तवण्यात आलाय। काही दिवसांपूर्वीच राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। काल दिवसभर हवामानात मोठा चढउतार बघायला मिळाला। उकाडा अधिक जाणवत होता। सकाळी पुन्हा वातावरणात मोठा बदल झाला। भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात हवामानात चढ उतार बघायला मिळेल। काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। कोकणात उष्णता अधिक वाढेल आणि उष्ण वातावरण अधिक राहण्याचा अंदाज आहे। काही भागात आजही पारा 40च्या पार जाण्याची शक्यता आहे। मात्र राज्यातील सर्वच भागात हवामानात बदल दिसतील। विदर्भात उन्हाचा कडाका अधिक जाणवत आहे। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 37च्या पार आहे। यामध्येच अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून थोडा तरी दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। देशातील इतर राज्यात पावसाचा मोठा इशारा देण्यात आलाय। काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे।